वेलकम टू भगीरथी चॅनल. आता आपण बघणार आहेत डिटर्मिनंट ग्रामर आता बघा, डिटर्मिनंट मेथड आणि ग्रामर त्याच्यामध्ये आपण स्टँडर्ड फॉर्म बघितला बेटा. काय ax प्लस by प्लस सी. तर त्यामध्ये दोन इक्वेशन दिलेले असतील. त्यावरनं आपल्याला डिटर्मिनंट मेथड यूज करून एक्स आणि वाय ह्याची व्हॅल्यू फाइंड आउट करायचं किंवा त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू एक्स वाय दिलेली असेल, एम एन दिलेली असेल, पी क्यू दिलेला व्हेरिएबल दिलाय, त्याच्यावरनं तो सॉल्व्ह करायचा आहे. तर आपल्याला पहिल्यांदा काय सांगितलं, इक्वेशन दिलेले असतील. पहिले इक्वेशन a1x प्लस b1y इज इक्वल टू 7. त्याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणणार आहेत. दुसरं इक्वेशन काय बेटा, a2x प्लस b2y इज इक्वल टू, त्याला इक्वेशन नंबर 2 म्हणणार आहेत. a1 हा कोणाचा कोएफिशियंट आहे बेटा, x चा कोएफिशियंट आहे. b1 हा कोणाचा आहे, y चा कोएफिशियंट कोणाचा आहे, तर हा तो कॉन्स्टंट आहे. तर a1x प्लस b1y इक्वल टू c x plus b2y is equal to c2. a1 a2 coefficient of x, b1 b2 of y आणि c1 आणि कॉन्स्टंट आहेत. तर त्याच्यामध्ये आपल्याला काय काढायचं बेटा, पहिल्यांदा डी फाइंड आउट करायचं आहे. डी फाइंड आउट करायचं आहे म्हणजे पहिला कॉलम काय बेटा, कोइफिशियंट ऑफ एक्स आहे. पहिला कॉलम काय आहे, कोइफिशियंट ऑफ एक्स. मग एक्सचे कोइफिशियंट काय आहेत, a1 आणि a2. आणि दुसरा कॉलम जो आहे बेटा तो कोणाचा आहे, कोइफिशियंट ऑफ वाय. आता कोइफिशियंट ऑफ वाय काय झालं बेटा, b1 आणि b2. असं आपल्याला डी करायचं आहे. आणि डिटर्मिनंट कसं सॉल्व्ह करायचं आपण पहिल्या लेक्चरमध्ये बघितलंच आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय काढायचं आहे, dx काढायचं आहे. काय काढायचं बेटा, dx. पण dx काढायचं आहे, तर dx काढताना कोइफिशियंट ऑफ एक्स ह्याला चेंज करायचं आहे. आणि इथे काय घ्यायचं बेटा, तर इथे कॉन्स्टंट घ्यायचं. मग कॉन्स्टंट काय दिलेत, तर कॉन्स्टंट आहे c1 आणि c. आणि कोइफिशियंट ऑफ y ॲज इट इज b1 आणि b2. आणि मग आपण त्याला सॉल्व्ह करायचं. सॉल्व्ह कसं करायचं, क्रॉस मल्टिप्लाय आणि मायनस. त्याच्यानंतर काय काढायचं बेटा, आपल्याला dy काढायचं आहे. dy काढायचं आहे. dx काढताना कोणाचे कोइफिशियंट चेंज केले, x चे कोइफिशियंट चेंज केले. बघा, dx काढत असताना कोइफिशियंट ऑफ x चेंज केलं, तर dy काढत असताना कोइफिशियंट ऑफ y चेंज करणार. म्हणजे x चे कोइफिशियंट ॲज इट इज. x चे कोइफिशियंट काय आहेत बेटा, a1 a2. आणि इथे काय चेंज करून काय घ्यायचं, c1 c2. आणि मग आपण ह्याला पण सॉल्व्ह करायचं, क्रॉस मल्टिप्लाय, या दोघांचा क्रॉस मल्टिप्लाय आणि मायनस. आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याची व्हॅल्यू काढायचं. आणि मग बाय युजिंग ग्रामर्स रूल, बाय यूज ग्रामर्स बाय यूज ग्रामर्स आपल्याला एक्स आणि वाय काढायचं. एक्स इज इक्वल टू कसं फाइंड आउट करायचं बेटा, dx अपॉन डी. आणि वाय इज इक्वल टू कसं फाइंड करायचं, वाय अपॉन टी. असं सिंपल वेने आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. पहिल्यांदा काढायचं आहे, तर dx काढायचा, नंतर dy काढायचा. आणि त्याच्यावरनं एक्स आणि वाय काढायचं. एक्स कसं काढायचं, तर dx अपॉन डी. वाय कसं काढायचं, तर dy अपॉन डी. आता आपण एक एक क्वेश्चन बघणार आहेत. एक एक क्वेश्चन घेऊयात म्हणजे तुम्हाला अजून जास्त क्लिअर समजेल. सॉल्ड एक्झाम्पल तर तुम्ही कराल बेटा. मी प्रॅक्टिस सेट मधले क्वेश्चन घेतो. सॉल्ड एक्झाम्पल मध्येही डाऊट असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट्स मध्ये सांगू शकता. मग त्याच्यावरनं आपल्याला ते सॉल्व्ह करता येईल. आपण एक एक सॉल्व्ह करूयात. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स बाय युजिंग ग्रामर्स रूल. सॉल्व द फॉलोइंग simultaneous by using grammars rule. Solve the following by grammars. तर त्यामध्ये आपण एक एक क्वेश्चन घेऊयात आपण. त्यामध्ये पहिला क्वेश्चन 1. काय सांगितलंय,
काय सांगितलं बेटा क्वेश्चन नंबर 1 3x - 4y = 10 आणि 4x + 3y = 5. 3x - 4y = 10. 4x + y = 5. त्याला इक्वेशन काय म्हणायचं? त्याला इक्वेशन नंबर काय म्हणूयात? इक्वेशन नंबर 1 इक्वेशन 2. आता इक्वेशन नंबर 1 मध्ये मी काय सांगितलं होतं? ह्याला म्हणायचं A1, ह्याला म्हणायचं A1, ह्याला म्हणायचं B1 आणि ह्याला म्हणायचं C. आपण आधी कंपेअर करून लिहून घेऊयात बेटा. A1 = किती आलं? 3. B1 = विथ साइन कंपेअर करायचं बेटा, विथ साइन म्हणून ते किती आहे? -4 आणि C1 किती आलं बेटा? 10. सेम तसंच A2 किती आलं? 4. B2 किती आलं बेटा? 3. C2 किती मिळाला? 5. आता आपल्याला काय काढायचं आहे? डी काढून घ्यायचं आहे. डी कसं काढायचं बेटा? मी सांगितलं होतं कोएफिशियंट ऑफ एक्स आणि कोएफिशियंट ऑफ वाय. पहिला कॉलम कोएफिशियंट ऑफ एक्स, दुसरा कॉलम कोएफिशियंट ऑफ वाय. मग त्याच्या व्हॅल्यूज आपण पुट करून घेऊयात. A1 A2 A1 किती आहे? 3 आणि 4. B1 B2 किती आहे? -4 आणि 3. आता ह्याला सॉल्व्ह करायचं आहे. सॉल्व्ह कसं करायचं? तुम्हाला मी आता सांगितलं क्रॉस मल्टिप्लाय करा बेटा. क्रॉस मल्टिप्लाय काय? मायनस काय करायचंय? क्रॉस मल्टिप्लाय करून मायनस, मग काय करायचं? या दोघांचा मल्टिप्लाय. किती आलं बेटा? 4 × मायनस 4 × मायनस. आता 3 3 जा किती मिळाला? 9. मायनसला मायनस प्लस × मायनस काय झालं बेटा? मायनस. 4 4 जा 16. 9 मायनस × मायनस काय आलं? प्लस. 16 + 9 किती आलं बेटा? 20. हा काय मिळाला आपल्याला? डी मिळाला. त्याच्यानंतर आपल्याला काय काढायचं बेटा? डीएक्स काढायचं आहे. डीएक्स काढताना कोणाचे कोएफिशियंट करायचं रे? एक्सचे कोएफिशियंट करायचं आणि ते काय घ्यायचं? कॉन्स्टंट C1 C1 P2. आता C1 C2 काय आलं बेटा? C1 C2 किती आहे? 10 आणि 5. C1 10 आणि 5. B1 आणि B2 किती आहे बेटा? -4 -4 आणि 3. आता आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. कसं करायचं? क्रॉस मल्टिप्लाय. मी काय सांगितलं? 10 × 10 t मायनस या दोघांचं मल्टिप्लाय 5 × -4 5 मायनस. मग काय आलं बेटा? 10 3 जा 30 मायनस प्लस × मायनस मायनस 5 4 जा 20. मी ब्रॅकेट म्हणजे काय बेटा? मल्टिप्लाय मायनस × मायनस काय झाला? प्लस 30 + 20 किती मिळाला बेटा? 50. हा काय मिळाला आपल्याला? dx मिळाला. आता आपल्याला काय काढायचं आहे? dy काढायचं आहे. dy काढत असताना कोणाचे कोएफिशियंट चेंज करायचे? y चे. म्हणजे x चे कोएफिशियंट ॲज इट इज A1 आणि A2. y चे चेंज करून काय घ्यायचं? C1 आणि C2. मग A1 आणि A2 किती आलं बेटा? A1 आणि A2 3 आणि 4. A1 आणि A2 आलं 3 आणि 4. C1 आणि C2 किती आहे? 10 आणि 5. 10 आणि 5. सॉल्व्ह करा बेटा. क्रॉस मल्टिप्लाय म्हणजे किती झालं? 3 × 5 मायनस काय करायचं बेटा? या दोघांचा मल्टिप्लाय है ना? 10 × 4 10 × 4 काय झालं? 5 3 जा 15 10 4 जा 40 15 minus 40 त्याला बेटा सबट्रॅक्ट द नंबर अँड टेक द बिगर नंबर साइन दॅट इज -25. आता आपल्याला काय काढायचं रे? बाय युजिंग क्रॅमर्स रूल बाय युजिंग क्रॅमर्स बाय क्रॅमर्स बाय यूज क्रॅमर्स काय सांगतो बेटा क्रॅमर्स रूल? x इज इक्वल टू काय बेटा? dx अपॉन डी. dx अपॉन डी. dx किती आहे रे? dx इज इक्वल टू किती? 50 अपॉन डी. डी किती आहे राजा? d इज इक्वल टू 25. 25 1 जा 25 2 जा. x इज इक्वल टू किती मिळाला? 2 इक्वल टू 2 मिळाला. आता आपल्याला काय काढायचंय? y काढायचंय है की नाही? एक्स मिळाला. आता आपल्याला काय काढायचंय? y काढायचंय. y इज इक्वल टू काय आलं बेटा? y इज इक्वल टू y अपॉन डी. dy अपॉन डी. dy इज इक्वल टू किती आलं बेटा? -25. d इज इक्वल टू किती आलं? 25 म्हणजे किती? -1. y इज इक्वल टू -1. लास्ट स्टेटमेंट तसंच लिहा. x, y इज इक्वल टू x किती आहे बेटा? 2, -1 इज द
ऑफ इक्वेशन द सोल्युशन वन इक्वेशन. अशा पद्धतीनं सॉल्व्ह करायचं एकदम सिंपल वेनी, एकदम सोप्या पद्धतीनं. आता आपण बघणार आहेत बेटा सेकंड क्वेश्चन. त्याच्यामध्ये सेकंड क्वेश्चन, solve the following simultaneously by using Cramer's rule. सेकंड क्वेश्चन मध्ये आपण बघणार आहेत सेकंड क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन काय सांगितलं बेटा? 4x प्लस 3y 4x प्लस y मायनस इक्वल टू असं जरी दिलं तर घाबरायचं नाही बेटा. हा -4 आधी आपल्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये करायचा. -4 तिकडे गेल्याच्या नंतर काय येईल? +4. म्हणून 4x प्लस 3y इज इक्वल टू किती येईल? 4. हे इक्वेशन नंबर 1. त्याच्यानंतर सेकंड क्वेश्चन इक्वेशन काय दिले बेटा? 6x इज इक्वल टू 8 मायनस 5y. आता आपल्याला y ला इकडे घेऊन या. 6x हा 6x हा -5y इकडे जाऊन काय झाला बेटा? +5y इज इक्वल टू 8. इक्वेशन नंबर झाला 2. आता A1 B1 C1 A2 B2 C2 आपल्याला काढायचं आहे. A1 किती मिळाला बेटा? A1 इज इक्वल टू 4 इक्वल टू किती आहे? 3. 1 इज इक्वल टू किती आहे बेटा? 4. A2 इज इक्वल टू किती मिळाला? 6. B2 इज इक्वल टू किती? 5 इक्वल टू किती? 8. आता आपल्याला काय काढायचं आहे? तर आता आपल्याला पहिल्यांदा काढायचं आहे डी. डी काढून घ्यायचं आहे. डी इज इक्वल टू काय येतं बेटा? कोएफिशियंट ऑफ एक्स A1 A2, कोएफिशियंट ऑफ वाय B1 आणि B2. कोएफिशियंट ऑफ एक्स A1 A2 काय मिळालं बेटा? 4 आणि 6. आणि B1 आणि B2 किती मिळाला? 3 आणि 5. 3 आणि 5 विथ साइन कंपेअर करायचं, लक्षात घ्या. आता त्याच्यानंतर आपल्याला सॉल्व्ह करायचं बेटा. क्रॉस मल्टिप्लाय करायचं. काय येईल? 4 इंटू 5 मायनस 6. 4 5 जा 20, 3 जा 18. डी इज इक्वल टू किती बेटा? 2. डी इज इक्वल टू किती? मग आपल्याला काय काढायचं बेटा नेक्स्ट? dx काढायचं आहे. dx काढताना कोणाचे करायचे? एक्सचे. आणि तिथे काय घ्यायचं? कॉन्स्टंट. कॉन्स्टंट काय येतं? C1 C2 B1 आणि B2. आता C1 आणि C2 काय बेटा? 4 आणि 8. C1 आणि C2 किती आहे? 4 आणि 8. B1 आणि B2 किती मिळालं बेटा? 3 आणि 5. 3 आणि 5. सॉल्व्ह करा. काय येईल? 4 इंटू 5 मायनस a इंटू 8. 4 5 जा 20, 8 3 जा 24. म्हणजे सबट्रॅक्ट द नंबर अँड टेक द बिगर नंबर साइन. dx इज इक्वल टू किती झाला बेटा? -. आता आपल्याला काय काढायचंय रे? आपल्याला काढायचं dy काढायचंय. dy इज इक्वल टू dy काढत असताना कोणाचे कोएफिशियंट चेंज करायचे बेटा? x चे y चे कोएफिशियंट चेंज करायचं. आणि तिथे काय घ्यायचं मग? कॉन्स्टंट A1 A2. आता A1 A2 किती आहे बेटा? A1 आणि A2 4 आणि 6. A1 आणि A2 किती आहे? 4 आणि 6. C1 आणि C2 किती आहे बेटा? 4 आणि 8. सॉल्व करा. कसं सॉल्व करायचं? सेम 4 इंटू 8 मायनस 4 इंटू 6. 8 4 जा किती आलं? 32. 6 4 जा किती आलं बेटा? 24. आणि हे किती आलं? dy इज इक्वल टू 8. आपल्याला काय करायचंय? बाय युझिंग ग्रामर्स रूल. बाय युझिंग ग्रामर्स रूल. बाय ग्रामर्स काय सांगतो बेटा? क्रॅमर्स रूल. एक्स इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे रे? dx अपॉन टी.
मग dx इज इक्वल टू किती मिळाला बेटा? dx किती आहे? -4 आणि d किती आहे बेटा? 2 म्हणजे किती आलं? -2 हा x मिळाला. y इज इक्वल टू काय बेटा? dy अपॉन d. y अपॉन d. dy इज इक्वल टू किती आहे बेटा? dy इज इक्वल टू 8. d इज इक्वल टू किती मिळालं आपल्याला? 2 8. हे x आणि y, x इक्वल टू -2 आणि y इज इक्वल टू 4 आर द सोल्युशन लिनियर इक्वेशन.